कैसे आप सभी लोग, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। सो आज हम लोग करने वाले कार रेसिंग वीडियो। सो मैंने सब कार्स ला के रख दिए है। आपको वो सब कार्स अभी पहले तो मैं बता देता हूँ बॉक्स के अंदर। ये देखो, इधर एक है। ये सब कार्स तो मैंने ला के तो रख दिए है। ये आँख में ऐसा लग रहा है कि कुछ तो गया है। आँख मेरी ये हो गए, एक तो सुबह होता है। तो चलो रेसिंग कार्स का वीडियो शूट करते हैं। उधर कैमरा रख देते हैं अभी। चलो गाइस। या पोरीला मी 9 वाजता घेणार, तिची झोप नाही, माझं पण नाही झोप. आणि मग तिकडनं मी आवरून घेऊन कधी मी लग्नाला जाणार सांग. आणि गरमीचे दिवस आहेत, 12:30च लग्न जवळ आहे. पण 12:30चं लग्न आहे, मैत्रिणी भेटणार आणि मी तिथे कंटाळणार. तर शेवटी साईडची ना साक्षी पूर्वी पण खायचे. तुम्ही बोली मम्मा मी आहे, ती तिची जाईल स्कूलला, सगळं काढून ठेवेल. शुक्र शनिवारी गुरुवारची सुट्टी आहे, शुक्रवारचं सगळं तिथं मी काढून जाईल. आणि तुम्ही लग्न सांगेल साईडसोबत खेळते ना, तिला एक दिवस पण बघ. जेवण पण वेगळं आणि हे पण वेगळं आहे, स्पेस वेगळा आहे, निवांत आहे. काय निवांत नाही, मी कशा आमच्या देव आहेत तिकडे कोकणातल्या माणसांचं वेगळी गावी आज उठली ती ऑगस्ट समजत होते ग, पण ऑगस्ट नाही म्हणून मी म्हटलं चला स्विमिंग पूलला, चला स्विमिंग पूलला, स्विमिंग पूलला चला, चला स्विमिंग पूलला. झाली का झोप झाली तुमची? जागा झाला. चला स्विमिंग पूलला जाऊया. येते नाही ना, मला झोपायचं काय? हा लोळायचं. चलिए मी तर
दिवशी पण सकाळ सकाळी काल फोन शनिवार म्हटलं अरे 7:30ला फोन म्हणलं बाबा व्हिडिओ कॉल करताना एवढा सकाळ सकाळी फोन म्हणजे रिस्की आहे वेगळेच विचार येतात मग कुठे काय म्हणजे नाही माझं वाचलं ना तर ते मम्मीचं पण असं होतं ना मध्ये त्यामुळे मी सांगते एवढी हायपर व्हायची ना काय हे तू व्हिडिओ काढते तर पहिले डिलीट करा दुसरा व्यवस्थित तू तुझं काढा आमचं बोलणं ऐकते व्हिडिओ माझं पण झालं मी पण सकाळी आवडलं फोडणी भात होता तो फोडणीचा वरती काकीकडे जेवलो खालीचं सगळं जेवण घेऊन आले वरती उशीर झाला ते करायचं होतं अधिक मास हाय खेळता ते तो घेऊन जातो ना दर रविवारी स्वामींच्या केंद्रात ते एक बरं आहे काय ना काहीतरी शिकवतात तिथं चांगल्या गोष्टी घेऊन दीपकला बोलले बसवायचं पूर्वीला आता तिला मग आता एक बुक दिली आहे डायरी लिहायला म्हणजे रोजच्या जीवनात तुझं काय काय होतं ना दोन लाईन लिहून आणायचं 2 लाईन लिहायचं रोज तुम्ही काय केलं आज मी गृहपाठ केला मराठीमध्ये लिहून आणायचं म्हणजे चांगलं आहे जाऊ दे सवयी स्वामींच्या केंद्रात छान शिकवतात अजून झोपच पूर्ण होत नाही अरे बापरे काय खरं नाही आता आज रविवारी काय कापली कापली तिची बसत नव्हती ती माहितीये काय नुसती गोंधळ घातलेला तिने मान हलवत होती दुसरं काय नाही गाईची बीचे लागली असते अजून बांधले झाले असते काय आम्ही कापली घेतली नाही तर मग कापली मग नाही अजून कट करायची त्यामधून कट सांगायला पाहिजे एकदम मुलगी आम्ही अशी पकडून बसते ते साक्षीचं पण तेच होतं ना 2 मुंड दोघं 4 जण 4 हात लागून सुद्धा ते होत नव्हतं आता आंघोळ करून ती अगं ते जाऊन साक्षी तिकडे गेली ड्रेस घालणार म्हणून झोपली 6 वाजता ती उठली किती वाजता 11 वाजता उठली आणि साक्षी कशी दिसत नाही 3 वाजेपर्यंत मग मला आणि भूक लागली मग 3 वाजता झोपलो होतं 2-2:30 ला दूध गरम केलं हळद टाक मग मी त्याच्यामध्ये अगं म्हटलं माझा डोळा उघडत नाही आणि तुझं काय मी काय श्रुती पण म्हणते ताक्षी झोपली बहिणी ताक्षी झोपली म्हणजे काय करू आता जाऊ दे तिला पण पाहिजे होती ताक्षी म्हणजे आता काय करते ते पूर्वी दिसली मी साक्षी गेली नाही ड्रेस वरती आणला तर बाई झोपला चांगलं गाड झोपला आणि एसी लावलेला ना आतमध्ये डायरेक्ट 11 वाजता उठली जेवली बिवली मग 2-2:30 ला झोपच नाही तिला अर्धा तास मोबाईल बघितला मोबाईल काढून घेतला तिचा 1 वाजता म्हटलं अगं झोप ना झोपली नाही 2 वाजेपर्यंत 2 वाजता उठवलं मम्मी मला भूक लागली म्हटलं दूध देऊ का आता काही खाणार ना खाऊन पण दूध देऊ का मग तिला एक पेल्याभर दूध दिलं मग त्याला हळद टाक हे टाक अगं म्हणजे डोळ्याच उघडत नव्हते 2:30ला आणि 3-3:30 पर्यंत मग माझ्याशी गप्पा मारते अगं असं आहे तसं अगं म्हटलं झोप ग माझी आई नको त्रास दे मला तिला पण मला 7 वाजता उठून माझी जाऊ दे म्हणजे तुला जेवढं लवकर उठेल तेवढी कामं होतात पण दिवस पूर्ण दिवस पॅक होतो ना आपण मग तो थोडा आराम पण नाही मिळत आता पूर्वी जेव्हा 1 नंतर जाईल तेव्हा मी जेवेल तेव्हा मला आराम 4 वाजेपर्यंत आणि आता हिला 6 वाजता सोडायचं ना तर मग मला परत लवकर कुकर पण लावून द्या आणि भाजी पण करा कारण की पूर्वी 6:30 येईल तर तिला पण जेवायला लागेल आता पावसापाण्याचं आता भूक लागेल मग तिला पण म्हणजे मला 4 वाजता सुटून परत स्वयंपाक करावा लागेल रुटीन खूप हे झाले चिऊ चल स्विमिंगला जायचे चला पाणीमध्ये चला पाणीमध्ये हा स्विमिंग करायला